Good morning, students. I'm Dr. Sushil Sarpe. So today we start with our new topic, that is unit number 2, that is distinguish and indistinguish particle and concept of boson and fermions. Before that, we have to check out some point related to our summer examination. पहा, आता तुमची येत्या 8 दिवसात तुमची परीक्षा आहे. फिजिक्सचा पेपर आहे, तर फिजिक्सचा पेपर तुमचा होणार आहे. 6व्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना, की 6व्या सेमिस्टरची थेअरीची परीक्षा, प्रॅक्टिकलची परीक्षा आणि इंटरनल जे तुम्ही ऑलरेडी सबमिट केलेलं आहे, हे सगळं होणार आहे. थेअरीची परीक्षा एमसीक्यू बेस्ड ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार. प्रॅक्टिकलची परीक्षा ही ऑनलाईन एमसीक्यू बेस्ड, जे तुम्हाला मी प्रॅक्टिकलचं पीडीएफ दिलेलं आहे, त्यातलेच प्रश्न तुम्हाला विचारण्यात, तशा टाईपचे प्रश्न विचारण्यात येईल. तुम्ही एकदा चेक करून घ्या ते सगळे प्रश्न. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यावर तुम्हाला एमसीक्यू बेसवर प्रॅक्टिकलची परीक्षा द्यायची आहे. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं? प्रॅक्टिकलची परीक्षा एमसीक्यू बेस 25 प्रश्न राहतील, त्यातले 20 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बट इन द केस ऑफ थेअरी देर आर द 40 क्वेश्चन्स, 40 प्रश्न राहतील आणि एक प्रश्न 2 मार्काचा, म्हणजे की किती झाले 80 मार्क, आणि 40 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे राहतील. हा एक फरक लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे परीक्षेचं स्वरूप लक्षात घ्या. मी तुमच्याशी पीडीएफ शेअर केलाय, प्रॅक्टिकलचं बघून पाहून घ्या. त्याच्यात ते अमृता लॅब जे आहे त्याच्यावर जे एक्सपेरिमेंट्स तुम्ही करू शकता, परफॉर्म करून पहा. ओके, ठीक है. तो नाउ नेक्स्ट इज दैट, अब नेक्स्ट टॉपिक जो हमें देखना है दैट इज बोसॉन्स और फर्मियॉन्स के बारे में. लास्ट याच्यात जे आपण पाहिलं होतं दॅट इज एमबी स्टॅटिस्टिक, दॅट इज मॅक्सवेल बोल्ट्झमन स्टॅटिस्टिक्सशी संबंधित होतं. आता जो नेक्स्ट टॉपिक येत आहे दॅट इज येत आहे बोस आइन्स्टाइन. ओके, देन नेक्स्ट इज द फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक्स. सो दीज आर द टू न्यू स्टॅटिस्टिक्स. विच वन? बोस-आइंस्टाइन स्टैटिस्टिक्स. सेकेंड इज दैट फर्मी डिराक स्टॅटिस्टिक्स. तो ये क्या होती है, ये क्या चीज आहे, हमें अभी देखना है. तर एक लक्षात घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळेच्या अनुसार जे तुम्हाला त्याच्यावर मॅक्सिमम एमसीक्यूज भेटतील असे आपण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन येतो, व्हॉट इज मीन बाय दॅट बोसॉन्स. आता क्लासिकल स्टॅटिस्टिक्स आपण पाहिलं. क्लासिकल स्टॅटिस्टिक्स म्हणजे जे कोणते एमबी स्टॅटिस्टिक्स. सो इट फेल टू एक्सप्लेन द सम फिनोमिनास. कुछ जो फिनोमिनाज है वो एक्सप्लेन नहीं कर पाते थे क्लासिकल मैकेनिक्स. दैट इज ब्लैक बॉडी रेडिएशन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, स्पेसिफिक हीट एट लो टेम्परेचर. सो दैट्स व्हाई द क्वांटम स्टैटिस्टिक्स हैज बीन डेवलप्ड बाय बोस एंड आइंस्टाइन. ओके, एंड फर्मी डिराक ने बाद में इसके लैटर नया डिराक किया, दैट इज 1924 में. दैट इज प्रेजेंट चैप्टर में हमें वही देखना है. ठीक है, तब बोस आइंस्टाइन ने जो डेवलप केलं दैट इज कॉल्ड एज अ बोस आइंस्टाइन स्टैटिस्टिक्स, और जो फर्मी डिराक ने किया था वो फर्मी डिराक स्टैटिस्टिक्स. तो ये हमें देखना है. ठीक है, तो इसमें सबसे मेन पार्ट है दैट इज फर्मी एनर्जी, फर्मी फंक्शन और फर्मी टेम्परेचर. इसके बारे में भी हम डिस्कस करने वाले हैं. तो पहले हम जाते हैं बोस आइंस्टाइन की तरफ. तो बोस आइंस्टाइन में पहला कंसेप्ट आता है दैट इज बोसॉन्स. व्हाट इज बोसॉन्स? Bosons are the particles which have integral spin and which therefore not constrained by the Pauli's exclusion principle, like the half integral spin fermions. The energy distribution of bosons is described by Bose-Einstein statistics. The wave function which describe the collection of boson must be the symmetric with respect to the exchange of identical particle, while the wave function for the collection fermions is antisymmetric. ओके, तो ये था हमारा बोसॉन्स के बारे में. हमें कुछ ज्यादा देखना नहीं है बोसॉन्स के बारे में. नाउ नेक्स्ट इज दैट व्हाट इज मीन बाय फर्मियंस. तो फर्मियंस यानी क्या है? So fermions is a particle which half integral spin and therefore the constraint of the Pauli's exclusive principle. The principle with the integral spin is called as the boson, and fermion includes electron, proton, neutrons. The wave function which describes the collection of fermions must be antisymmetric with each other to exchange the identical particle, while the wave function as the collection of bosons is symmetric. आता एक लक्षात घ्या याच्यात काय फरक आहे मेन. बोसॉन follows the boson does not follow the Pauli's exclusion principle, and fermions follows the
पॉली एक्सक्लूसिव प्रिंसिपल। ठीक है, ये चीज पे बेसिक है, दो के बीच में डिफरेंस है। नाउ नेक्स्ट, अब इसका डिफरेंस इंपॉर्टेंट है। विच व्हाट इज दैट, तो हम देखेंगे। तो वो डिफरेंस क्या है, एक तो ये डिफरेंस आएगा, तो फुल स्क्रीन करता हूँ मैं। हाँ, तो बोसॉन के बारे में और इसके बारे में, फर्मियंस के बारे में हम डिस्टिंग्विश देखेंगे। तो बोसॉन इज जीरो और इंटीग्रल स्पिन, फर्मियंस और हाफ इंटीग्रल स्पिन। बोसॉन डज नॉट ओबे एक्सक्लूसिव प्रिंसिपल और फर्मियंस ओबेज द एक्सक्लूसिव प्रिंसिपल। बोसॉन सिमेट्रिक वेव फंक्शन, फर्मियंस एंटी सिमेट्रिक वेव फंक्शन। बाद में चौथा डिस्टिंग्विश होगा, एनी नंबर ऑफ बोसॉन्स कैन एग्जिस्ट इन द सेम क्वांटम स्टेट ऑफ द सिस्टम। In fermions, only one fermions can exist in particular quantum state of the system. ठीक आहे, म्हणजे काय आहे, क्वांटम स्टॅटिस्टिक्स जो आहे आणि त्याचे फर्मियन्स, हे दोन प्रकार, बोसॉन्स आणि फर्मियन्स, पण ते कसे कसे वेगळे आहेत, तर खरं मेन जे त्याचं रिझन आहे, दॅट इज द पाउलीज एक्सक्लुसिव्ह प्रिन्सिपल. ओके, नाउ नेक्स्ट इज दॅट, अब यहाँ पे हम वेव फंक्शन के कैसे कैसे सिमेट्री दिखा सकते हैं. क्वांटम मैकेनिक्स मध्ये आपण पाहिलेलं आहे. तर कन्सिडर सिस्टम ऑफ टू पार्टिकल्स 1 and 2, one of which is in state of A and another in a state of B. When the particles are distinguished, then psi dash is equal to psi A1, psi B2. Okay, और सेकंड पार्टिकल पैरिटी जो उसकी चेंज होगी, psi 2 सॉरी psi डबल डैश is equal to psi A2, psi B1. ओके, when the particles are indistinguishable. आता एक लक्षात घ्या, डिस्टिंग्विशेबल आणि इनडिस्टिंग्विशेबल या शब्दात गफलत करू नका. डिस्टिंग्विशेबल म्हणजे काय, त्या दोघांमधील फरक सांगू शकतो, दॅट इज डिस्टिंग्विशेबल. आणि इनडिस्टिंग्विशेबल म्हणजे काय, त्या दोघांमधील फरक सांगू शकत नाही. when the particles are indistinguishable, then the bosons, for the boson the equation is satisfied following way, जो यहाँ पे दिख रहा है, that is 1/√2 वाला. ठीक है, फॉर द फर्मियन दैट इज साई एफ से बताया हमने, दैट इज √1, सॉरी 1/√2 ब्रैकेट में साई A1 साई B2 माइनस साई A2 माइनस साई B2. दिस इज एंटी सिमेट्रिक फंक्शन. तो ऊपर वाला बोसॉन सिमेट्रिक रहता है और नीचे वाला जो है दैट इज फर्मियन एंटी सिमेट्रिक. साई एफ बिकम्स जीरो व्हेन A इज रिप्लेस्ड बाय विद द B. सीधा सीधा वहां पे अगर आपने ए को रिप्लेस किया बी से, तो साई जो होगा आपका साई एफ दैट इज फर्मियंस में, इट बिकम्स जीरो. thus the two fermions cannot exist in the same state, and which proves that this obey the exclusion principle. आता याचं म्हणणं काय, जसं तुम्ही 12व्या वर्गात शिकलेलं आहे इथे कुठेतरी, की एका इलेक्ट्रॉन म्हणजे समजा न्यूक्लियस आहे, ते एका ह्याच्यात बघू एकच जण राहील, दुसरा येणार नाही त्याच्या मनामनात करायचा. त्याची एनर्जी सारखी असेल तो त्याच्या आतमध्ये एंटर होईल. त्याची एनर्जी जर डिफरंट असेल, सो दॅट मीन्स तिथे त्याला राहायची लायकी नाही. आलं लक्षात, तसंच ते इलेक्ट्रॉनचं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट जे आहे, आणखी एक स्लाइड पाहू आपण. ठीक आहे, तो एक मिनिट. आता एक लक्षात घ्या, बोर्स आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स हॅव सम पॉस्ट्युलेट्स. कोणकोणते पॉस्ट्युलेट्स आहेत, तर ते पॉस्ट्युलेट्स आहेत तुमचे, एक स्क्रीन शेअर झाली नाही बहुतेक, यू शेअरिंग द स्क्रीन. सो ni x, okay, I think now it is visible. Okay, so both Einstein statistics. So the basic postulates of B statistics are: first, the associate particles are identical and indistinguishable. Each energy state can contain any number of particles. So third, total energy and total number of particles in the entire system is constant.
The particle have a zero or integral spin, that is 0, h cross, 1 h cross, 5 h cross, etc. Where h cross is the unit of spin. The wave function of the system is symmetric under the positional exchange of any two particles. ठीक है, तो ये हो गया आपके बोसॉन्स के पोस्टुलेट्स. तो ये पोस्टुलेट्स इंपॉर्टेंट है. नेक्स्ट इज दैट Fermi-Dirac statistic के postulates. The basic postulates of FD statistics are. तो ये क्या है इसको और मैं okay, nothing, I think it is visible now. The basic postulates of FD statistics: particles are identical and indistinguishable. Second, the total energy of and total number of particles in this entire system is constant. Particle have an integral spin, that is 1 by 2 h cross, 3 by 2 h cross, and 37 by h cross, etc. Particle obeys the Pauli's exclusion principle, that is, no two particles in the single system can have the same value for each of the four quantum number. In another word, single energy state can contain at best at a single particle of with appropriate spin. The wave function of system is an antisymmetric under the positional exchange of any two particles. Example इसके हो गए, that is electron, proton, neutrons, and these are known as called as the fermions. ठीक आहे, तर हे झालं तुमचं आज बेसिक. आता याच्या पुढचा जे आहे डेरिव्हेशनचा पार्ट, ते एमबी स्टॅटिस्टिक्स मध्ये जसं होतं आपलं तशाच प्रकारे ते पूर्ण करायचं. आणि तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं एमबी स्टॅटिस्टिक्स ज्याला जमलं त्याला फर्मी डिरॅक बी स्टॅटिस्टिक्स सुद्धा जमेल. ठीक आहे, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. आणि दुसरं, तुमची अटेंडन्स ही महत्वाची आहे. अटेंडन्स लावा. प्रॅक्टिकल आणि इंटरनलचे मार्क त्यांना मला सोपं जाईल. तुमची अटेंडन्स नसली तर मग प्रश्न होईल. तर तेव्हा सगळ्यांना सांगतो की मार्क युअर अटेंडन्स. ठीक आहे, ओके, थँक्यू फॉर दिस.